सिंधूर नंतर आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे। 11 वाजता ही बैठक होणार आहे। संसद भवनात बैठकीचं आयोजन आहे आणि या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे तिघेही उपस्थित राहतील। तर या बैठकीत सरकारकडून ऑपरेशन सिंधूर बाबत इत्थंभूत माहिती दिली जाणार आहे। पुढची रणनीती कशी असणार आहे याबद्दल सुद्धा सर्व पक्षीयांसोबत चर्चा केली जाईल। प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत दिल्लीतून जोडले गेलेत। प्रमोद, या बैठकी संदर्भातली सविस्तरची अपडेट। वैष्णवी, पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्याच्या नंतर ही दुसऱ्यांदा अशा पद्धतीची जी सर्वपक्षीय बैठक आहे ती बोलावली गेलेली आहे। 11 वाजता संसदेच्या लायब्ररी बिल्डिंग मध्ये ही बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी सगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण जे आहे ते सरकारकडून दिलं गेलेलं आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जे सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून अमित शहा असतील, किरेन रिजिजू जे असतील हे देखील दोन महत्त्वाचे सरकारमधील नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। ज्या पद्धतीनं भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंधूर राबवलं होतं त्याची इत्थंभूत माहिती या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना दिली जाईल। सोबतच सरकारच्या सोबत राहिल्याबद्दल या सगळ्या पक्षांचं जे आहे ते आभार देखील या बैठकीमध्ये मानले जातील। वैष्णवी, हे सांगितलं पाहिजे की दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक झालेली होती त्यावेळी सगळ्याच राजकीय पक्षांनी आम्ही सरकारसोबत आहोत, कारवाई करा अशा पद्धतीचं आवाहन सरकारला केलेलं होतं आणि सरकारसोबत असल्याचं जाहीर केलेलं होतं। त्यानंतर ही कारवाई जी आहे ती केली गेली। मागच्या 10-12 दिवसांमध्ये आपण जर वैष्णवी सांगायला गेलं तर सगळेच राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत, देशासोबत आहेत अशा पद्धतीचा मेसेज सगळ्यांकडून दिला गेलेला होता आणि म्हणूनच त्या सगळ्यांचे आभार या बैठकीमध्ये मानले जातील। महाराष्ट्रातून जर सांगायचं झालं तर शिवसेनेच्या वतीनं खासदार श्रीकांत शिंदे असतील, उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून संजय राऊत असतील, शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे असतील, हे प्रमुख गटनेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीमध्ये सरकारच्या वतीनं सगळी इत्थंभूत माहिती जी आहे ती ऑपरेशन बद्दल ती सर्वपक्षीय नेत्यांना दिली जाईल। धन्यवाद प्रमोद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेत। एकंदरीतच महाराष्ट्राचेही अनेक पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, म्हणून या बैठकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात।